सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। आज ईद मिलादुन नबी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट काजी परवेज साहेब। आपण यांच्याशी जाणून घेणार आहोत की ईद मिलादुन नबीचा कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी कशा प्रकारे केलेलं आहे। नमस्कार सर। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या देगलूर शहरात ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे आणि गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही देखील आपले जे हिंदू भाऊ आहे त्यांचे गणेश विसर्जनचे कार्यक्रम पण देखील 6 तारखेला आहे आणि ईद मिलाद 5 तारखेला आहे। म्हणजे दोन्हीही कार्यक्रम दोन्हीही उत्सव जे आहे ना एका सोबत आलेले आहे, त्यामुळे एक सामाजिक एकोप्याचा एक सलोख्याचा असा भाग निर्माण व्हावा आणि लोकांना एक जे आहे ना एकजैतीचे कौमी एकजैतीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी आम्ही जे आहे ना आमचे मिलादुन नबीचे जे जुलूस असते मिरवणूक, ते मिरवणूक जे आहे ना 5 तारखेच्या ऐवजी 8 तारखेला केलेले आहे। म्हणजे आता जे आहे ना ईद मिलादची मिरवणूक जी आहे ना 5च्या ऐवजी 8 सप्टेंबर 2025 ला ईदगाह पासून सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि त्यावेळी देगलूरचे सगळे प्रतिष्ठित नागरिक, माजी नगराध्यक्ष आणि आमदार साहेब आणि सगळे जे आहे ना पोलीस डिपार्टमेंटचे डीवायएसपी साहेब सगळे उपस्थित राहतात। मिलाद कमिटीच्या तर्फे ईदची शुभेच्छा देऊन त्यांचे सत्कार केले जाते आणि असा हा कार्यक्रम असतो। आणि त्यानंतर मिरवणूक जी आहे ना शहराच्या वेगवेगळ्या भागातून जे आहे ना निघून जे आहे ना या दर्गा हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई रहमतुल्लाह अलैह यांची दर्गावर संपते आणि इथे जे आहे ना सार्वजनिक जेवणाचा कार्यक्रम असते। आणि विशेष म्हणजे ईद मिलाद जे आहे, जे ईद आहे ते सण त्याच तारखेला साजरा होणार आहे, म्हणजे 5 सप्टेंबरलाच। फक्त मिरवणूक जी आहे ना ती आम्ही पोस्टपोन केलेली आहे। तर जे 5 सप्टेंबरला सार्वजनिक जेवणाचा कार्यक्रम इथं दर्गा परिसरात आयोजित केलेला आहे, त्यासाठी जे आहे ना माझी सर्व लोकांना अशी विनंती आहे की सार्वजनिक जेवणाच्या कार्यक्रमामध्ये त्या लंगरमध्ये उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा आणि आशीर्वाद घ्यावा। की शांततेत कार्यक्रम व्हावा यासाठी तुम्ही युवकांना काय आवाहन कराल? या प्रसंगी जे आहे ना देगलूरचे जे सुफी संत आहे, खूप मोठे सुफी संत आहे, हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई रहमतुल्लाह अलैह यांची बारगाह आहे आणि ईद मिलाद सोबत त्यांच्या संदल पण दरवर्षी येते। तर यावर्षी देखील जे आहे ना सगळे तरुण जे आपल्या देगलूर शहराचे तरुण आहेत ते सगळे जे आहे ना खूप उत्साहामध्ये जे आहे ना ईद मिलाद आणि संदल साजरा करणार आहे। तर संदल पण 8 तारखेलाच आहे, त्याच तारखेला सोमवारी रात्री संदल होईल। तर माझी जे आहे ना सर्व तरुण जे लोक आहेत, तरुणांना जे आहे ना त्यांचा उत्साह वाजबी आहे, तुम्ही सण साजरा करा, पण त्यांना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की ज्यांना कुठल्याही प्रकारच्या जे आहे ना नाच गाणं धिंगाणा हुल्लडबाजी किंवा शोरशराबा करू नका तुम्ही। म्हणजे जे कार्यक्रम आपण साजरा करत आहे ते धार्मिक बळी आहे, सुफी संत आहे, खूप मोठे संत आहेत आणि त्यांचे संत जे सुफी संत इथं आहे त्यांच्यामुळे या देगलूरमध्ये जे आहे ना सगळे